अशा पद्धतीने 2 कारली चिरलेली आहेत आणि असं थोडी कारली चिरून घेतलेली आहेत। आता ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुते आणि मग मी काय काय करणार आहे ते दाखवते। तर चला आता मशीन लावून घेणार आहे। पहिला काय टाकते कम्फर्ट। तर छान वास येण्यासाठी पहिल्यांदा कम्फर्ट टाकून घेते। तर आज काही जास्त कपडे नाही आहेत, आराध्याचे शाळेचा ड्रेस आणि आमचे रेग्युलर कपडे आहेत। तर मग मी रोज आहे ना 15 मिनिटाला लावते, आज 25 मिनिटाला लावणार आहे कारण की तिचा आहे युनिफॉर्म त्यासाठी। तर रोज ह्याच मोडला असते। तर आता मी टायमिंग पण थोडं चेंज करते, स्पीड पण चेंज करते आणि एक्स्ट्राला लावलं की बरोबर 25 मिनिट होऊन जातात। आता स्टार्ट। तर आता पाणी घ्यायला लागले मशीन आणि आता कपडे धुतली जातील। तर बघा बाहेर पाऊस चालू आहे, गुलाबाच्या झाडांची सगळी फुलं येऊन गेली, ती देवाला वगैरे पण वाहिली, डोक्यात घातली काय आणि आता ह्याला चांगली फुटत आहे। ते फुटून आलेलं आहे, पानझडी जरा झालेली होती आणि इकडं बघू शकता इकडं पण ह्याला पण अशी खूपच अशी पानं वाळलेली वगैरे होती, मी काल परवा काढली। आता ह्याला कळ्या पण यायला लागलेल्या आहेत। हे पण झाड चांगलं छान उंच झालेलं आहे आणि इकडे फाटा आलेला होता, इथं वरती आहे ना मांजर चढलं आणि ते उडी मारताना तो फाटा तुटला आणि आता पानझडी झाल्यामुळं सगळं जास्वंदीचं झाडाची पानं पण सगळी गळून गेलेली आहेत। आता आज 2 फुलं यायला पाहिजे होती कारण की काल 2 कळ्या होत्या, तर एक कोणीतरी घेऊन गेलं वाटतं, त्यांना वाटलं असेल की मी पाहिलेलंच नाही आहे, पण असू दे जाऊ दे, देवाला घातले असतील, पण विचारून न्यायचं। आणि एक मला ठेवून गेलेत आणि एक स्वतःच्या घरी घेऊन गेलेले आहेत। तिकडं पण तुम्ही पाहू शकताय पिवळा आणि पांढरा एकामध्ये मी लावलेलं होतं गुलाबाचं, तर त्याची पण पानं ते सगळी गळून गेलेली आहेत, थोडी कीड लागलेली आहे आणि आता पावसामुळे छान अशी पांढऱ्या झाड आहे ना गुलाबाचं, त्याला व्यवस्थित फूट पडलेली आहे। तर जवळून दाखवते थोडं झूम करून, तर कळी आलेली आहे आणि अजून एका ठिकाणी पण तिथं कळी येत आहे आणि वांग्याच्या झाडाला वांग पण येत आहेत आणि असं सगळीकडं पाऊस चालू आहे, रात्रीपासून पाऊस चालू आहे चांगला। आणि वरचं पाणी असं पडतं इथनं धबाधब। आराध्या इथं थोडा अभ्यास करत बसलेली आहे, पाऊस चालू आहे, आज शाळेला सुट्टी त्यासाठी, म्हणून आमचं काम थोडंसं निवांत चाललेलं आहे, होय का नाही? होय आराध्या, होय का नाही? नमस्कार, मी कविता, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये। गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे। तर बघा मी तुम्हाला आज एक सांगणार आहे। काल रात्री आहे ना मी ते उलन मॅटचं आहे ना रांगोळी करत बसले होते आणि काय झालं की ती ग्लू गन आहे ना माझ्या हातामध्ये, त्याचं काय झालं का स्पार्क झाला, मोठा असा फटकन आवाज आला, मी घाबरली एवढी ना काय सांगू। ती बंदूक फेकून दिली मी आणि नंतर मग बटन बंद केलं आणि आराध्या काय मला म्हणते की फुटली तरी त्याला बघायला लागलं काय झालं आणि नंतर फेकून देत्या, असं झालता विषय आणि मी खूप घाबरलेले होते। पुन्हा मी त्याला खोललं वगैरे सगळं, तर काय नीट होते का बघण्यासाठी, तर ते काय माझ्या हातनं तर नीट होण्यासारखं दिसत नाही आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते आता कशा पद्धतीनं ते हे झालेलं आहे। आणि माझी ग्लू गन आहे ना ती 60 वॅटची आहे, जर कोणी घेणार असाल तर मी सांगते 100-150 वॅटची ग्लू गन घ्या। मला काही सोलापूरमध्ये भेटली नाही आहे, तर आता बघू कुठून तेवढी भेटते। ऑनलाईन जर मागवली खराब आली तर आपण काहीच करू शकत नाही, त्यामुळं आपण दुकानातनं घेतलेलीच बरी असं मला तरी वैयक्तिक वाटते। तुम्हाला काय वाटते ह्याच्यावरती नक्की सांगा। तर आता बॅक कॅमेरानं तुम्हाला मी दाखवते ती फुटलेली कशी येते। तर हा डबा आहे ना औषधासाठी आम्ही डीमार्टमधनं आणलेला, पण त्यात काय औषधं ठेवून खूपच अशी साठून गेली होती, कोणतं औषध कुठलं कळत नव्हतं, मग ते सगळं काढलं, ज्या त्या वेळीचं लागते त्या वेळी आपण घेऊ शकते। तर बघा सगळं मी रात्री ह्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि नट वगैरे सगळी काढलेली तुम्हाला दिसत असतील। तर ह्याच्यामध्ये जे काही लागते ते ठेवले बघा, इतकं हे झालेलं होतं आणि इथंपर्यंत आल्यावर आहे ना ती खराब झाली। नशीब मला काही जखम वगैरे झाली नाही, हाताला पोळं वगैरे नाही। तर मी तुम्हाला ते काढून दाखवते बघा। तर ही इथं
आहे ना, ही वायर काळी दिसली, मग म्हणलं इथंच काहीतरी झालेलं असणार आहे. आणि बघा इथं ही अशी निघालेली होती वायर. तर आता इथं मला काही करता येतच नाही आहे. कोण दुकानदार जर आता इथं काही करून दिले तर ठीक, नाहीतर नवीन घ्यावी लागणार आहे. जास्त वापर आपण केला तर त्याला लोड सहन होत नाही आणि मग ती खराब होते. तर तुम्ही कोण घेणार असला तर मोठी घ्या. मला तर वाटत नाही कोण मला हे नीट करून देईल असं, तरी पण बघायचं, प्रयत्न करायचा. इथे याला धरायला पण असं आहे. तर औषधाच्या बॉक्समध्ये मी असं काही भरून ठेवलेलं आहे सगळं. तर अशा पद्धतीने तुम्ही बघितली की ग्लू गन खराब झालेली आहे. आता ती आल्याशिवाय तर मला दुसरं काही करता येणार नाही. बऱ्याच ऑर्डर घेतलेल्या आहेत, त्या पण पूर्ण करायच्या आहेत. आता बघूया कसं कसं काय काय होतंय ते. आणि चला मग मी तुम्हाला आज कारलं कशा पद्धतीनं करणार आहे ते सगळं दाखवते. तर खोबरं मी खिसून काल रात्रीच भाजून वगैरे घेतलं होतं आणि आज पुढची प्रोसेस सगळे करूया. तुम्हाला आज 2 प्रकारच्या कारल्याची भाजी पाहायला भेटेल. एक तर मी आधी शेअर केलेली होती आणि एक जराशी वेगळी आहे. तर तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा. दोन्ही कारली अप्रतिम आणि सुंदर, कुणाला कळणार पण नाही की ती कारल्याचीच भाजी आहे का. अशा पद्धतीनं तुम्हाला एक भाजी दाखवली जाईल आणि एक भाजीमध्ये कळते की त्यामध्ये कारला आहे. आणि पण चवीला कडू अजिबात होत नाही. तुम्ही पिवळीच कारली घ्या, हिरवी कारली मी शक्यतो वापरत नाही भाजीसाठी, कारण की ती कडवट असतात त्यासाठी. तर चला आता आपण कारल्याची भाजी पाहूया. तर बघा आता आपल्याला कारल्यासाठी कांदे लागणार आहेत. तर एकासाठी 5 कांदे घेणार आहे मी आणि दुसरं जे करायचं आहे त्याच्यासाठी 2 कांदे बास होणार आहेत. आणि अजून एक 4 मी ह्या डब्यामध्ये सोलून ठेवणार आहे, म्हणजे ना आपल्याला ते इमर्जन्सी वापरता येतात. तर 1 लिंबू आणि कारलं आणलेलं आहे. 5 रुपयामध्ये 1 लिंबू आणि एवढं कारलं असं आलेलं आहे. आणि हे पान मसाला कसं काय, तर हे भाजीमध्ये नाही, मला हळदी कुंकवाला बोलवलेलं तर तिथनं त्याने दिलेलं आहे. तर आता पहिल्यांदा 5 आहेत ना ते चॉपरमध्ये. मिरचीची धार गेली वाटतं, अगं कापायच नाही. अगं बाई किती वर्ष झाले. ओके कापलं आता कापलं. तर आता 5 कांदे आहेत ना, काल मी आणलेले आहेत 30 रुपयाचे 1 किलो. तर इथं पाणी कशासाठी घेतलेलं आहे, तर जास्त कांद्याला काळं वगैरे असेल तर ते कांदा त्याच्यामध्ये धुवून घ्यायचा, त्यासाठी. लागलेच इकडे शेंगदाणे पण भाजून मी घेत आहे. कारण की शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला लागणार आहे. आता गॅस थोडा बारीक करते, म्हणजे शेंगदाणे आहेत ना छान भाजतात. कपडे पण धुवून झाले. आता मग त्याच्यानंतर मी इथं स्पिन हे ऑप्शनवर लावलेलं आहे. 7 मिनिट लागतात आता. तर हे चांगले कोरडे करून घेतं मशीन. 60-70% कपडे पूर्ण सुकलेले असतात, फक्त ती आपल्याला फॅन खाली घालायचे असतात आणि सकाळपर्यंत एकदम असे कोरडी होऊन जातात. मी जे स्टँड घेतलेलं आहे ना त्याचा मला ह्या वर्षी पावसाळ्यात खूप सारा उपयोग झाला. तसंच ह्या मशीनचाही मला खूप छान असा उपयोग झालेला आहे. कपडे इकडं तिकडं कुठं वाळत घालायचे त्याचा मला प्रश्न होता. पाणी सगळं घरात असं त्याचं टिपके पडायचे, तर ह्याच्यामुळं तसं काही होत नाही. घरामध्ये ओलं वगैरे होत नाही. आणि घरात हे भाड्यानं असल्यामुळं इथं मी कुठं खेळे ठोकू शकत नाही, कुठं कपडे वाळायला इथं जागा नाही. आणि ह्या वर्षी स्टँडनं पण छान अशी मदत केलेली आहे. आणि दसऱ्याला आपल्या ह्या मशीनला ना 1 वर्ष पूर्ण होते. तर चला आता कपडे सुकत घालते हे संपल्यावरती. इथं 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, 3 मिरच्या आणि ह्याच्यामध्ये 3 मिरच्या चिरून ठेवल्यात. हा कांदा चॉपरला बारीक केला आहे. 5 आहेत ते. शेंगदाणे भाजत आहेत आज बघा. शेंगदाणे छान बारीक गॅसवर आहे ना कुरकुर असे भाजतात. हे खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता हे थोडं आपल्याला लागणार आहे. आता एक वाटी लागणार आहे आपल्याला आता. आणि काल मी वांग केलं होतं ना त्याचा मसाला शिल्लक आहे, मग त्याच्यामध्ये पण काय काय घातले ते नंतर सांगते. आणि हे खोबरं आता तशाच काढून घेते, कारण की मला हे मसाल्यासाठी लागणार आहे. त्यासाठी मी कांदे घेऊन आलेले आहे. काल खोबरं ओलं होतं ना, मग त्यामुळं मध्ये खराब नको व्हायला, त्यासाठी मग भाजून असं घेतलेलं आहे. आणि आपल्याला नंतर पण भाजायला
लागत नाही मग जास्त. जे काही थोडं मसाले आहेत तेवढे भाजून घ्यायचे. तर ह्याच कढईमध्ये मी आता कारल्याची भाजी करणार आहे. त्यासाठी मग खोबरं ह्यामध्ये काढून घेते. आता ही कढई त्या पलीकडच्या गॅसवरती ठेवूया. आता ही छान गरम झाली की मग आपण ह्याच्यामध्ये कारलं करायचं. हे कारलं आहे ना स्वच्छ असं दाबून दाबून पिळलेलं आहे. ह्यामध्ये आता पाण्याचा अंश नाही आहे. आणि हे कारल्यामधलं पण जितकं पाणी निघतंय ना तेवढं आपण काढून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी हा मसाला वापरणार आहे. ह्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिरे, त्याचबरोबर मिरची पण आहे. 2 मिरच्या टाकलेल्या होत्या कारण की मी खारं वांगं केलं होतं ना त्यासाठी. मग त्यातला एवढा मसाला राहिलेला होता. मग हा ह्याच्यासाठीच मी ठेवलेला होता. तर आता चला आपण कशा पद्धतीने करायचं ते बघू. आधी हे कारलं दाखवते. कढई छान गरम झालेली आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल टाकून घेते आणि गॅस थोडा मिडियम करायचा आणि हे कारलं ह्याच्यामध्ये टाकायचं. छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे कारलं भाजून घ्यायचं आहे. छान असं आता हे बघा गुलाबी रंगाचं भाजून झालेलं आहे कारलं. आता हे काढून घ्यायचं प्लेटमध्ये. आणि इकडं शेंगदाणे पण छान असे भाजले गेलेले आहे. इकडं भात लावणार आहे मी. तर हे बघा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. आणखीन 1 चमच्याला थोडंसं कमी इतकं तेल टाकले. तांदूळ पण निवडलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा इतकी मोहरी टाकायची आहे. ती छान तडतडू द्यायची. आता मोहरी तडतडायला लागलेली आहे. अर्धा चमचा जिरे टाकूया. जिरे मोहरी छान असं तडतडली. आता कांदा टाकूया. कांद्यामध्ये आता ह्या 3 कट करून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या टाकूया. मिरच्या जास्त तिखट आहेत त्यामुळे मग मी आधी तेलामध्ये टाकलेल्या नाहीत, नाहीतर भाजी खूप तिखट होईल. आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गुलाबी रंगाचं होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. कांदा छान असा गुलाबी रंग झालेला आहे. इथं तुम्ही पाहू शकताय. आपल्याला इथं हळद टाकायची आहे अर्धा चमच्याला थोडी जास्त. ती छान आपण आता हे 1 वाटी खोबरं आहे ना ते पण ह्याच्यामध्येच टाकायचं आणि ह्याला छान असं परतून घ्यायचं. तर किती सुंदर कलर आलाय बघा. आणि ही भाजी 2-3 दिवस छान अशी राहते. जर आपण छान सगळा मसाला भाजला ना 2-3 दिवस ही भाजी खूप छान लागते. भाकरी बरोबर पण छान लागते, चपाती बरोबर पण छान लागते. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर ते मी थोडं बारीक करून घेतले मिक्सरला. तर जास्त असं बारीक नाही केलं बघा. इथे आहे ना थोडं असं तुम्हाला दिसत असतील नाही का शेंगदाणे, असंच ठेवायचं आहे. आता ते मी किती टाकणार आहे बघा. 1 2 3 4. थोडं परतून बघायचं शेंगदाणे कितपत आहे कितपत नाही, कारण की आपलं कांदा खोबरं क्वांटिटी जास्त आहे. कारलं खिसून थोडं दिसत असेल तुम्हाला, पण साधारण ती 4 कारली आहेत. मी तुम्हाला दाखवलेलं बघा भाजीपाला आणलेलं, त्यामध्ये मी पाव किलो कारली आणली होती ना. तर मी अजून इथं 1 चमचा लागेल मला शेंगदाण्याचं कूट, मग मी तर टाकते. 5 चमचे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. आता हे भाजलेलं कारलं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. कारलं पाव किलोच मी खिसून घ्यायला पाहिजे होतं. हे पाव किलोचं प्रमाण आहे सगळं, पण मला तशा पण पद्धतीनं भाजी खायची होती, त्यासाठी मग मी ते 2 कारले तसे कट केलेले आहेत. आता ह्याला छान भाजून घेऊया. कोथिंबीर असली तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकताय. आता मी काय आणलेली नाही आहे त्यामुळे मग मी टाकले नाही. चवीनुसार मीठ टाकायचं इथं. छान असं परतून घेऊया 1-2-3 मिनिट. आणि हे कारल्याची भाजी झालेली आहे आपली. दोन 3 मिनिट का परतायचं, तर हे सगळं आहे ना एकजीव होतं त्यासाठी. आणि ह्यातलं कारलं मग मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि ह्याच भांड्यामध्ये तुम्हाला
अजून एक पद्धतीचं कारलं दाखवणार आहे. तर हे कारलं दिसते की नाही पोह्यासारखं, सांगा कोणाला तर ओळखायला येईल का हे कारल्याची भाजी आहे म्हणून. तुम्ही अशी मोठ्या जे राहिलेले आहेत ना कारल्याचं ते नाही टाकलं तरी चालेल, जसं आता मी दुसरी भाजी करणार आहे ना त्यात टाकलं तरी चालते, पण मला आवडते त्यासाठी मग मी त्यामध्येच राहू दिलेलं आहे. तुम्हाला थोडं मोठं मोठं मगाशी भाजताना दिसलं असेल कारल्याचे तुकडे. तर आता ही भाजी आपली झालेली आहे, आता ही काढून घेते मी. चार पाच लोकांना तरी ही भाजी सहज पुरते. त्यासाठी तेलामध्ये आपल्याला कारलं भाजून घ्यायचं होतं. तर बघा किती सुंदर दिसते की नाही. कोथिंबीर टाकल्यावर तर आणखीन सुंदर दिसते, पण माझ्याकडे नाही आहे. कढई तर आता आपली गरमच आहे, तरी पण आता मीडियम गॅस करते. 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी मोहरी टाकणार नाही आहे, फक्त जिरे टाकणार आहे. अर्धा चमचा जिरे. त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या पण टाकून घेऊया. आपला भात पण इकडं झालेला आहे. आता हे 2 कट करून घेतलेले कांदे छान ह्याला पण भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याचमध्ये कारलं पण टाकायचं आहे, म्हणजे कारलं पण छान असं भाजलं जाते. कारलं आधी भाजून घेतलं तरी चालते, पण मी आता ह्याच्यामध्ये भाजणार आहे. आता हे छान लालसर झालं की तुम्हाला दाखवते. कारलं आणि कांदा खूप छान असा भाजला गेलेला आहे आणि खाट पण जास्त येत आहे. आता साईडला इथं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. हो हो हो, थोडं जपून, नाही तर तुम्ही हे सगळं बाजूला काढून घेऊ शकताय. इथं तेल सांडले थोडं कट्ट्यावर. आता ह्याच्यामध्ये हा मसाला जो वाटण मी करून घेतलेला आहे ना ते टाकणार आहे. त्याच्यामध्ये हळद टाकायची. तर ह्याला मसाले जास्त लागतात का सांगा, फक्त कांद्याचा वापर मात्र ह्याच्यामध्ये दोन्ही कारल्याच्या भाजीमध्ये थोडासा जास्त आहे. मी हे करत असते आदनमधनं, म्हणजे तुमच्याबरोबर आज शेअर करावं. कुणाला कारलं आवडतंय त्याने नक्की करून बघा आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी पण करून बघा, कारण की हे अजिबात कडू होत नाही. त्यासाठी मग मी पांढरी कारली वापरत असते. आता हे सगळं मिक्स करायचं. उभा कांदा चिरल्यामुळे आहे ना कारलं पण आपलं ह्याच्यामध्ये दिसून येत नाही. त्यासाठी अशा पद्धतीनं ट्रिक वापरली तरी पण चालते. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आणखीन थोडंसं टाकते. आता ह्याच्यामध्ये पण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. दोन्ही भाज्या थोड्याफार सेमच आहेत, पण ह्यामध्ये आपण मसाल्याचं वाटण टाकलेलं आहे. शेंगदाणे 3 चमचे टाकलेले आहेत. तर सॉरी, शेंगदाण्याचं कूट आहे ना 3 चमचे टाकलेलं आहे. आता ही कारली कोळीच होती, त्यामुळं मग ह्याच्यामध्ये पाणी घालायला लागते का नाही ते बघूया. तर अजिबात पाणी घालायला लागणार नाही आहे. जास्त अशी मोठी वगैरे कारली असली ना आपण त्यामध्ये पाणी घालू शकतोय. हे कारलं मात्र 3-4 दिवस नाही राहत, 2 दिवसच राहतं. फ्रीजमध्ये ठेवलं तर मग काय 4-5 दिवस छान असं राहतंच. छान भाजले की बघा कारलं पण छान असं हे तुटते. तरी पण आपण ह्याला ह्यात एक टाकायचं राहिलेलं आहे. तर इथं मी चिंच भिजत ठेवलेली होती, तर ती आता ह्याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची. चिंच आंबट अशी छान लागते ना, त्यासाठी थोडीशी अशी बारीक करायची आणि टाकायची.
आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव होईपर्यंत. ते चिंच आणि ही भाजी आपली खूप छान आणि टेस्टी लागते. ह्याच्यामध्ये पण तुमच्याकडे कोथिंबीर असली तर टाका. मी मगाशी जसं सांगितलं होतं की माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे. आता पण ह्यात चिंच टाकलेली आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा अंश यामध्ये गेलेला आहे. तर आता नंतर 1-2 मिनिट झाकायचं आहे. 2 मिनिट झालेले आहेत. वास ते खूप छान ह्याचा येत आहे. भाजी टेस्टी झालेली आहे. तर गॅस बंद करते. ह्याला पण ह्या भांड्यामध्ये काढून घेते. त्या भांड्यामध्ये मी तेल काढलेलं होतं तळलेलं, मग ते संपलेलं आहे. मग म्हणलं एखादी भाजी केली की काढलं की ते तेल पण वाया जात नाही. तर अशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे. दोन्ही भाज्या कशा झालेल्या आहेत ते पण दाखवते. तर ह्या दोन्ही भाज्या कारल्याच्या आहेत. कोणी ओळखू शकेल का? ह्या 2 ज्या भाज्या झालेल्या आहेत कारल्याच्या ते कोणी ओळखू शकेल का? कशा पद्धतीने झालेल्या आहेत तुम्ही पाहिलेलेच आहेत आणि खूप छान आणि टेस्टी अशा लागतात. नक्की एकदा ट्राय करून बघा. हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब पण करा, जेणेकरून आपली फॅमिली वाढेल आणि छान छान तुम्हाला पण मी काय काय करते ते पाहायला भेटेल. तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.